झालं आता. ज्या कामासाठी इथं आलो होतो ते काम तर झालं. जगदीशच्या लग्नासाठी आलो होतो मी. जगदीशचं लग्न चांगल्यानं पार पडलं. आता सरं झालं, चांगलं झालं. आता आता आम्ही न झाले पाहिजे आमच्या घरी. हां, आता झालेच पाहिजे. जर इथं अजून जास्त दिवस राहिलं ना तर मग आम्हाला निघणं मुश्किल होऊन जाईल. मग आमचं मन नाही करी निघाले. म्हणून आता आम्ही न झाले पाहिजे. राहिलो ना आता, लय दिवस राहिलो. आता झाले पाहिजे आम्ही ना. विक्रमजी, आता माहिती आवाज काऊन नाही देऊ राहिले? विक्रमजी. अरे विशाखा तू? हो बाप्पा, चहा घेऊन आली होती तुमच्यासाठी. आणि तुम्ही काऊन एवढा विचार करू राहिले? कोणता विचारत आहे? किती वेळची आवाज देऊ राहिली मी? एक नाही ना, दोन नाही, आवाज नाही देऊ राहिले आणि काही नाही. काय झालं? कायचा विचार करू राहिले एवढा? काही नाही. आता मी विचार करत होतो, ज्या कामासाठी आपण इथं आलो होतो जगदीशच्या लग्नासाठी, आता जगदीशचं लग्न झालं, सर्व झालं. आता आपण झाले पाहिजे आपल्या घराकडे, नाही? मी काय म्हणतो, आपली बॅग एक भर आणि चल मग उद्याच आपण निघून जाऊ. काय म्हटलं? उद्या? उद्याच चालता का? हो, झालं ना. ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर झालं. जगदीशचं लग्न झालं. हां, आता झालं, सर्व झालं. आता चल, आता जास्त दिवस आपण इथं राहू नाही शकत. जास्त दिवस जर आपण इथं राहिलो ना मग आपल्याला निघाचं मन नाही करीन इथून. म्हणून म्हणतो की चल आपण, आपला मग जीव लागून जाईन घरामध्ये, मग आपल्याला जा नाही वाटेल. म्हणून म्हटलं उद्या आपला बोरिया बिस्तारा बांध, उद्या चाललं जाऊ आपण. उद्याच चालता का? काहून, तुले चाला नाही वाटत आहे का? एवढं चांगलं घर गिर सोडून तुले जा नाही वाटत आहे का आपल्या घरी? तुलाच वाटत आहे का हे एवढं मोठं घर आहे, इथं एवढं ऐश्वर्याम आहे, आणि आपल्या घरी जाऊ तर छोटंसं घर असं तसं, असं वाटत आहे का तुले? नाही हो, असं नाही वाटत आहे. आपलं घर छोटं असो का मोठं असो, घर ते घर असते. चाहे तो बंगला असो, चाहे ते झोपडं असो. पण असं असते ना, जिथं आपले लोक असतात तेच आपलं घर असते. आता आपला एवढा भरापुरा परिवार सोडून मला जा नाही वाटत आहे. हे सोचू नका तुम्ही की आता एवढं मोठं घर आहे बा, बंगला आहे म्हणून हे घर सोडून जायचं माझं मन नशीन होत. तिथं काय आहे, तिथं काही चांगलं घर नाही, असं नाही तसं नाही. माय असं नाही आहे. माया ना आपल्या परिवाराला सोडून जायचं मन नाही होत आहे. किती झाला तर आपला परिवार आहे हा. चाहे झोपड्यात असो, चाहे महिलात असो, परिवार तो परिवार असते. तुम्ही आहे ना हा विचार नका करू की इथं खूप ऐशोआराम आहे, चांगलं मोठं घर आहे म्हणून माझं घर सोडून जायचं मन नाही होत आहे. असं नाही आहे. तुमच्यासोबत तुम्ही झोपड्यात बी राहू शकतो, असं काही नाही आहे. पण आपला परिवार आहे ना, जिथं आपला परिवार आहे तिथंच आपलं मन लागते. नाही तर असं आपलं मन लागणार आहे का? आपला परिवार आहे हा, सोडून जा नाही वाटत आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे विशाखा, तू कुठं गलत नाही आहे. पण असं असते ना, सुख शांती बी पाहिजे ना. आता आपण या घरात नाही राहिलेलं पसंत नाही आहे आईले, तर आईच्या शब्दाच्या समोर नाही जाऊ शकत ना आपण. ज्याच्यात मग आईची मर्जी त्याच्यात माझी मर्जी, असं आहे माया. जर मी इथून गेल्यावर माझी आई खुश राहील तर मला इथून जाण्यातच भलाई आहे ना. ज्याच्यात मग आईची खुशी आहे त्याच्यातच माझी खुशी आहे. माझी आई जर मला दूर करून खुश आहे तर तेच सही. पण आपला परिवार सोडून आपल्याला गमीन का? गमीन तर नाही, पण गमवावं लागते. गमवावं नाही लागत का? हो बरोबर आहे तुमचं. पण मी काय म्हणतो, आता आत्याला राग बी आलेला आहे. आत्याचं सध्या मूडगीड चांगलं नाही आहे, घरातलं वातावरण बरोबर नाही आहे. तर मी काय म्हणतो, घरातलं वातावरण थोडं शांत होऊ द्या, आत्याचा राग थोडा शांत होऊ द्या, मग जाऊ आपण. आत्याचा राग एक शांत झाला की जाऊ, आता नाही जाऊ. किती दिवस राहायचे? एक एक दिवस करू करू दिवस इथं तुटू राहिले आपलेवाले. चाल ना घरी आपल्या. तुम्ही घरातलं वातावरण तर पहिले कसं आहे, तर आत्याला राग आलेला आहे. आणि त्याच्यातनी मग आपण चाललं जाऊ तर मग जगदीश भाऊजी अजून काहीतरी आत्याला बोलत, मग अजून दोघं मायलेकामध्ये भांडण होईल. पहिलेच तर आत्याला जगदीश भाऊजीचा राग आलेला आहे, मग अजून त्याचं भांडण लागून जाईल. म्हणून म्हणतो की थोडं आपल्या घरातलं वातावरण शांत होऊ द्या, मग जाऊ. आपण जास्त दिवस इथं राहू तर मग आपलं जायचं मन नाही होईन बरं. काय जास्त दिवस राहिलं तर मन नाही येऊन जायचं? सध्याच तर मन नाही आहे आपलं जायचं. मन असो चाय नसो, जातं लागणच ना. आज देतो उद्या. हो, तुम्ही बरोबर बोलत आहे, काही गलत नाही बोलत आहे. बरं मी काय म्हणतो, तुम्ही चहा पिऊन घ्या. मी चालली किचनमध्ये, थोडं स्वयंपाकाचं पाहतो काय तर. बरं ठीक आहे. अरे ताई कुठे आहे? ताई आहेच नाही किचनमध्ये. जाऊ दे, ताई नाही आहे तर मी तोपर्यंत कणिक वगैरे मळून घेतो. मग ताई आल्यावर विचारेन ना भाजी कायची बनवायची म्हणून. अरे ताईचं नाव घेतलं आणि ताई आली. ताई, ओ ताई. आता माहिती ताई कोणत्या विचारत आहे? विशाखा ताई, ओ विशाखा ताई. बोल ना मोहिनी, काय म्हणून राहिली? ताई काय झालं? काऊन अशा नाराज आहे तुम्ही? काय विचार करून राहिला? मी तुम्हाला 2-3 वेळा आवाज दिले, एक बार बी आवाज नाही दिला. काय झालं? नाही व, काही नाही झालं, काही नाही झालं. नाही नाही, लपू नका, काहीतरी झालं. सांगा ना काय काऊन तुमचं मूड खराब आहे? काय झालं? नाही व, मूड नाही खराब आहे, अशीच नाराज आहे थोडी. काऊन नाराज आहे? तर कोणी बोललं का? आता बोलल्या का तुम्हाला? दादा बोलले का? नाही नाही व, कोण नाही बोललं मला, कोण नाही बोललं. मग काऊन अशा नाराज आहे? काय झालं? अहो विक्रमजी नाही का, मला आताच म्हणत होते आपल्या बॅगा गिगा भर म्हणे, आता आपण चाललं जाऊ म्हणे आपल्या घरी. हो का हो ताई? दादा अशी म्हणत होते का? हो ना, ते तर मला म्हणत होते की उद्याच चाल म्हणून. तुम्ही ना काय काय म्हटलं मग? तुम्ही नाही म्हटलं ना? मी काय म्हणणार बाई ताईले? नाही तर नाही म्हणलं मी ताईले. मी म्हटलं आता आत्याचं मूड गीड चांगलं नाही आहे म्हटलं, आणि जगदीश भाऊजीवर नाराज आहे म्हटलं आत्या, तर आता थोडंसं मूड चांगलं उद्या म्हटलं आत्याचं. नाही तर मग अजून जगदीश भाऊजी काही बोला ना, आपण जाऊ तर डबल दोघा मायलेकामध्ये भांडण होईल म्हटलं. म्हणून आता थांबून जाऊ म्हटलं 1-2 दिवस, मग जाऊ. तुम्ही ना जायची गोष्टच काऊन केली? नाही काऊन नाही म्हटलं दादाला डायरेक्ट? आता मी बी नाही कशी काय म्हणू मी ताईले? त्याचा डिसिजन आहे तो. जिथं नवरा तिथं बायको, असं आहे ना. ते जातीन तर त्याच्या मागं मध्ये जास्त लागेल.
पण ताई काहून जाता बरं तुम्ही? झालं ना आता, तुला मदत करायला आली ना आनंदी, दोघीजणी मिळून तुम्ही करू शकता कामं. आली ना तुला आता मदत करायला आनंदी, आता काय गरज आहे नाही? ताई मदत करायची गोष्ट सोडा, पण तुम्ही काहून जासा? आणि हे घर तुमचं बी आहे ना? आहे, पण आता काय करू शकतो बाई, मी काही नाही करू शकत त्याच्यात. आता नाही बाई, काय झालं काय माहीत बाप्पा, विशाखा ताई का अशा नाराज आहे, काय झालं, काय बोलू राहिल्या दोघी? ताई, ओ ताई. अरे आनंदी तू? हो ताई, मी म्हटलं तुम्हाला थोडीशी मदत करू लागतो म्हणतं कामातली, म्हणून आली बा. अरे कशाला आली? कशाला मदत आणि गिदत? आता नवीन नवीन लग्न झालं तुझं. जाऊ दे ना, आराम कर ना थोडा. हाय ना विशाखा ताई, मी आम्ही बनवतो ना, तू टेन्शन नको घेऊ, तू जा. नाही नाही ताई, ते रूममध्ये बसू बसू बी बोर होते, असं थोडं कामात नाही असं चांगलं वाटते. विशाखा ताईला काय झालं तर काऊन अशा नाराज आहे? कोण? विशाखा ताई? ते विशाखा ताईचं आहे ना? मोहिनी राहू दे, चुप बस, तिला काही टेन्शन देत्या फालतूच्या फालतू. नाही मला काही नाही झालं. मी काय म्हणत होती, बरंच झालं तू आली. तू आज पहिली रसोई आहे ना? हां, आज काही बनवशील ना तू? तर पहिल्या ना सगळ्यात पहिले गोड बनव काही. आज पहिली रसोई आहे तर काही गोड बनवशील. अरे हो आनंदी, आज तुझी तर पहिली रसोई आहे. काही गोड बनवशील? काय बनवता येते तुला गोड? मला हलवा बनवता येते ताई, गाजरचा हलवा बी येते आणि रव्याचा पण हलवा येते, खीर पण येते बनवता. आता नाही बाई, ह्या तिघीच्या तिघी काय बोलू राहिल्या मी? नाही लपून ऐकतो. गाजरचा हलवा बनवता येते आणि रव्याचा पण हलवा बनवता येते आहे ना? हो ताई, खूप छान बनवता येते. मी काय म्हणतो, यावेळेस गाजरचा हलवा बी खूप खाल्ला आणि रव्याचा हलवा तर कधी पण बनवतो आपण. मी काय म्हणतो, गुलाबजामुन बनवू मस्त. हां, छानसे गुलाबजामुन बनवू. अरे बाप्पा रे, गुलाबजामुन? ताई काही बनवायला लावा, पण गुलाबजामुन नका बनवायला लावू. मला गुलाबजामुन आहे ना चांगल्यानं बनवताच येत नाही. घरी बी बनवले होते ना, पूर्ण खराब झाले होते, मला बनवताच येत नाही. काय गुलाबजामुन नाही बनवता येत? सोपीच काय? अरे आनंदी, गुलाबजामुन बनवणं तर खूप सोपी आहे. आता गुलाबजामुनचं पाकिट येते ना, ते पाकिट घ्यायचं आणि दूध टाकून छान भिजवून घ्यायचं. एका एकूण पाक बनवायचा, गोल गोल गोळे बनवले, तेलातनी तळले की थोडासा कोमट कोमट पाक राहते तेव्हा त्याच्यातनी ते गुलाबजामुन टाकून द्यायचे आणि झाले गुलाबजामुन. गुलाबजामुन बनवायला कोणते फार मंतर लागतात? अरे ताई हो, बरोबर आहे तुमचं, पण माझ्याच्याने आहे ना गुलाबजामुन बिघडूनच जातात, बरोबर बनतच नाही. खूप वेळा बनवायचा प्रयत्न केला घरी पण जितक्या पण वेळा बनवले ना, काही ना काही त्याच्यामध्ये चुकी होतच होती. माझ्याच्याने बिघडतातच गुलाबजामुन, मला बनवताच येत नाही व्यवस्थित. हो का गं? अरे मोहिनी, तुला माहीत नाही, कोणाकोणाच्या ना कोणता आयटम असते तो हमेशा बिघडतेच, बरोबर बनवता येत नाही. सोपी बी असला ना तर कोणाच्यानं बिघडत असते. तिच्याच्यानं गुलाबजामुन बिघडत असते, येत नसतील तिला बरोबर बनवता. असं नाही ताई की मला काही बनवता नाही येत, मला सर्व बनवता येते, पण गुलाबजामुनच थोडे बिघडतात माझ्याच्याने. काही बनवायला लावा, पण गुलाबजामुन नका बनवायला लावू. असं की आनंदीला गुलाबजामुन नाही बनवता येत आहे ना, गुलाबजामुन बिघडतात तिच्याच्यानं. अरे आनंदी, एवढ्याशा गोष्टीचं काय टेन्शन घेऊ राहिली? गुलाबजामुन बरोबर जमत नाही, बरोबर येत नाही तुला, बिघडतात तुझ्याच्यानं. ते एक काम कर ना, खीर बनवून टाक ना. हो आनंदी, खीर बनव. खीर तर बनवता येते ना तुला? हो हो ताई, खीर बनवता येते. खीर तर खूप सुंदर बनवतो मी, खूप छान बनवतो. माझ्या घरी सर्वांना आवडते माझी खीरच बनवतो. ठीक आहे तर मग खीरच बनव. खीरचं सामान मी तुला काढून देतो, दूध घे आहे फ्रीजमध्ये, बनव मग खीर. ठीक आहे, मी तुला बदाम काजू वगैरे कापकूप करून देतो, तू खीर बनवून टाक. ठीक आहे ना, मग खीर बनवतो, काही प्रॉब्लेम नाही. असं गुलाबजामुन बनवता नाही येत आनंदीला आहे ना? तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया, बाहों में छुपा के क्या किया, ओ रे पिया. आता नाही बाई तर मस्त गाणं म्हणून राहिला बाप्पा, काही टेन्शन नाही वाटते बाईले. बाई ओ बाई, अरे वहिनी बोला ना. माय बाई, मी काय म्हणत होती बाई, मला आहे ना लस गुलाबजामुन खायचं मन होऊ राहिलं व, लस मन होऊ राहिलं. गुलाबजामुन खायचं मन होत आहे, मग बोलवतो ना मी, तुमच्या भावाला सांगतो आणि आणायला लावतो तुम्हाला बाहेरून गुलाबजामुन. नाही हो माहीत, ते बाहेरचे गुलाबजामुन नाही मला चांगले लागत, कोणत्या तेलातने तळतात आणि कसे तळतात आणि काय काय. मी काय म्हणतो, घरीच बनवायला लावा ना गुलाबजामुन. काय त्याच्यात नाही म्हणा ना तुम्ही, आपल्या विशाखाले म्हणा, मोहिनीला म्हणा ना कोणाला गुलाबजामुन बनवायसाठी बनवतील ना. आता नाही बाई मी म्हणू आणि तेही तुमच्या सुनीले, नाही पप्पा तुमच्या सुना काय म्हणतील की आली 2 दिवसाची पाहुणी आणि आम्हाला गुलाबजामुन बनवायला लावते, हे बनवायला लावते, ते बनवायला लावते. नाही पप्पा, मी नाही म्हणत बाप्पा तुमच्या सुनाईले, मला लागते पप्पा भेव, कोणाच्याही सुनीले मनाचा मध्ये भेव लागते पप्पा. आता नाही बाई, त्याच्यात काय भेव आहे पप्पा? नाही हो बाप्पा, बाई तुम्हाला नाही माहीत सुना कशा असतात तर, माहीत नाही तुम्हाला. म्हणतील की पाहुणी आली 2 दिवसाची ना आम्हाला बनवायला लावते. हे का आमची सासू आहे का, मालकी नाही काय घराची, काही बोलू शकतात का, काय माहिती त्याच्यात. मी काय म्हणतो, तुम्हीच म्हणा ना. तशी बी आनंदीची आज पहिली रसोई आहे ना, तिला काही गोड बनवा नाही लागन का? पहिल्यांदा स्वयंपाक बनवून तर काही गोड नाही बनवा लागन का? तर तिला म्हणा आता पहिली रसोई आहे तर गुलाबजामुनच बनव म्हणा, नाही तर बनवून ते काही हलवा गिलवा काही बी बनवून, नाही तर खीर तर बघ ते नको बनवू म्हणा, गुलाबजामुन बनव म्हणा, असं म्हणा ना. आता माय बाई, मी तर भुलूनच गेली होती, आज आनंदीची पहिली रसोई आहे ना, तिला काहीतरी गोड बनवा लागन. तर ठीक आहे ना, मग गुलाबजामुन बनवायला लावतो, काय त्याच्यात नाही. हो बाई बनवायला लावा मग म्हणा तुम्ही.
तुम्ही म्हटलं असतं तर काय आहे त्याच्यात. नाही नाही पप्पा, मी नाही म्हणत, मला भेव लागते तुमच्या सुनाईचा. त्याईले काय भ्या लागते. नाही नाही पप्पा, तुमचंच ऐकत नाहीत, माय कुठून ऐकतील. हो माय बाई तेही आहे. चला तुम्ही चला, म्हणा ताईले, म्हणा गुलाबजामुन बनव, म्हणा आनंदीले. बरं ठीक आहे, आनंदीला गुलाबजामुन बनवायला लावतो. कुठं आहे तर आनंदी, तिच्या रूममध्ये असेल ना. नाही नाही पप्पा, मी येऊ राहिली ती किचन जवळून, तर जोर जोरानं हाशाचा आणि गप्पा गोष्टीचा आवाज येऊ राहिला. बा गप्पा गोष्टी करू राहिल्या किचनमध्ये तिघीच्या तिघी. आत्ता माय बाई यायला तर काही कामधंदा नाही आहे ना सुनाईले. बस टाईम भेटला की खी 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 हां 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 गप्पा आणि गोष्टी बस. पहिले तर दोघी दोघी होत्या, आता तर तिघी तिघी आल्या. हट बाप्पा, जाऊ द्या गोष्टी नका करू, मग ते काही बनवून घेईन दुसरंच. तर जा तिला गुलाबजामुन बनवायला लावा. बरं ठीक आहे. आनंदी आनंदी आता येईन ना मजा, आता बाकी मजा येते. बाई माझं नाव नका सांगसान तुमच्या सुनाईले की मी न बनवायला लावले म्हणून. हो वहिनी, टेन्शन नका घेऊ तुम्ही, तुमचं नाव नाही सांगत. तेच म्हटलं बाप्पा, नाही तर पहिलेच मला लय भेव लागते तुमच्या सुनाईचा. तुमच्या सुना आहे खतरनाक. आनंदी, तुला खीर चांगल्यानं बनवता येते ना, तर खीरच बनव. कसं आज तू पहिल्यांदा स्वयंपाक बनवणार आहे, तर पहिल्यांदा काहीतरी गोड बनवशील ना, तर सर्वजण खाणार आहे, तर चांगली खीर बनव. म्हणजे कसं सराईला आवडली पाहिजे. हो ताई, तुम्ही काही चिंता करू नका, मला खीर एकदम चांगल्यानं बनवता येते. मस्त खीर बनवतो मी. काय सांग, सर्वाईला आवडेल खीर. बनव, खीरच बनव. तशी जगदीश भाऊजीला सगळ्यात जास्त खीरच आवडते. लय आवडते ताईला खीर. खीर बनव. अच्छा, जगदीशजीला खीर आवडते आहे ना. हो खूप आवडते जगदीश भाऊजीला खीर. खीरच बनव. खीर त्याचा पसंतीचा आयटम आहे. मी काय म्हणतो ताई, आता आनंदी खीर बनवून तर मग सोबत पुरी बी बनवून टाकू ना. हा, खीर पुरी मस्त लागते. हो खीर बनवता येत, मग आपण पुऱ्या बनवून टाकू आणि काही पोळ्या बी बनवू. कोणी खाते नाही खात, मग तुला तर माहीत आहे आता, आता खाईत नाही, आत्याला गोड आवडत नाही. अरे हो, आत्याला नाही आवडत गोड आहे ना. कोण आत्याबाईला गोड नाही आवडत का. नाही नाही, आत्याबाई गोड नाही खात काहीच, फक्त चहा पिते गोड बस. अच्छा, आता तुला बी जाणणं जरुरी आहे की कोणाला काय आवडते कोणाला काय नाही आवडत, हे तुला बी जाणणं जरुरी आहे. आता तुला स्वयंपाक बनवा लागेल आहे ना. हो ताई, मला तुम्ही सांगून द्या कोणाला काय काय आवडते काय काय नाही आवडत, मग मी आहे ना त्या हिशोबाने स्वयंपाक बनवत जाईल. आनंदी, तू चिंता नको करू, मी तुला सर्व सांगेल. कसं नवीन नवीन आहेस ना तू, तुला कोणाची आवड निवड अजून माहीत नाही, कोणाला काय आवडते कोणाला काय नाही आवडत. एक बार तुला माहीत झालं ना, मग तूच बरोबर स्वयंपाक बनवशील. हो ताई, बरोबर आहे तुमचं. आनंदी, तुला तरी स्वयंपाक बनवता येते. मी जेव्हा या घरात आली होती ना, तेव्हा तर मला स्वयंपाक बी बनवता येत नव्हता. मी कसं हँडल केलं माझं मला माहिती आहे. हो का ताई, तुम्हाला स्वयंपाक बनवता नव्हता येत का. नाही ग, बनवता येत होता, पण असं परफेक्ट नव्हता बनवता येत. काही नाही, वेळ माणसाला सर्व शिकून देते. मी सर्व शिकून गेली मग. हो बाई, ते तर आहे, वेळ माणसाला सर्व शिकून देते, सर्व शिकून देते. मग नाही तर काय ताई, बरोबर बोलल्या तुम्ही, माणसाला वेळ सर्व शिकून देत असते. अरे बापा, स्वयंपाकाला उशीर उराला, लवकर लवकर स्वयंपाक करून घेऊ आपण, नाही तर आता येईन आणि आपल्याला बोलताना पाहिजे ना, तर बोलीनच आपल्याला. हो बापा, आता बोलीन, आपल्याला बोलताना पाहिजे. आनंदी, तू खीर बनवायची तयारी कर, मी कणिक वगैरे चुरते. ताई तुम्ही भाजीचं पा. हो हो ठीक आहे ताई. भाजी कशाची बनवत आहे मग तुम्ही. अरे आज तुझी पहिली रसोई आहे ना, तर आज काही चांगली भाजी बनवू ना. हां, चांगली भाजी बनवू. मी काय म्हणतो, पनीरची भाजी बनवू. हो ताई, पनीरची भाजी बनवू, मसाला पनीर बनवू. अरे मोहिनी, फ्रीजमध्ये पालक ठेवला आहे ना, पालक पनीर बनवू ना. ताई पालक पनीर मला नाही आवडत ना. पण आहे ना, पालक आहे ना. मी काय म्हणतो ताई, आपण एक काम करू ना, उद्या मग डाळ भाजी बनवू ना आपण. पालक आहे तर फ्रीजमध्ये ठेवेल, उद्या बनवू मग त्याची डाळ भाजी. आता मसाला पनीर बनवून टाकू. बरं तसंही चालते. मोहिनी, तू पनीरची भाजी खूप चांगली बनवतं, तर एक काम कर, भाजी तू बनव, पोळ्या गिळ्या मी टाकून घेईन. बरं ठीक आहे ताई, पनीरची भाजी मी बनवते मग. मी काय बनवतो मग ताई. आता नाही बाई, किती वेळा सांगावं या पोरीला. अगं तू खीर बनव ना, खीर. अरे हो, मला खीर बनवायची आहे ना. मी बोलली होती. कसं होईन आनंदी, तू या भुलून गेली आताच्या आता. हो ना ताई, मी अशीच, मी बातच काही विसरून जातो. आता नाही बाई, जगदीशची काय आली इकडे आता. जगदीश भाऊजी, कशासाठी आले तुम्ही. आनंदी इकडे आहे का. मी आनंदीला पूर्ण घरात ढूंढून राहिलो. काय काम आहे जगदीश भाऊजी. हां, 5 मिनिटं बी आनंदी बिना राहू नाही शकत का आता तुम्ही. अरे नाही, आनंदी दिसली नाही ना मला, म्हणून मी पाहत होतो कुठं आहे तर. भाऊजी आहे ना आता आनंदी, इथंच आहे आता. आता कुठं जाईन ते. अरे हो, असं चालू होतं पाहिले. ठीक आहे चाललो मग. जा जा, ते आता स्वयंपाक बनवते, जा तुम्ही. हो भाऊजी, तुमची फेवरेट खीर बनवत आहे आनंदी. अरे वा, आनंदी खीर बनवत आहे का. माहिती लय फेवरेट आहे खीर. हो, तुमची फेवरेट आहे ना, म्हणूनच आनंदी खीर बनवत आहे. हो का, खीर बनवत आहे का. खूप दिवसानं खीर बनवत आहे आपल्या इथं. हो, आनंदीला खूप चांगली खीर बनवता येते म्हणते. आता आनंदी तुम्हाला रोज खीर बनवून सारण. भाऊजी जा आता तुम्ही, आनंदीला खीर बनवू द्या, आम्हाला स्वयंपाक बनवू द्या, उशीर उराला आम्हाला. हो, मला एक काम होतं थोडंसं आनंदीसोबत. हो, तुमचं काम घे मशीन, आता ते राहू द्या तुमचं काम घेईन. आता तिला कामं करू द्या, खीर बनवायची आहे, स्वयंपाक बनवायचा आम्हाला. जा तुम्ही, खीर बनली की आवाज देतो आम्ही तुम्हाला. पण मला काम आहे थोडं. हो हो भाऊजी, असं तुम्हाला काम, पण तिला आता खीर बनवायची, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे. जा तुम्ही. बरं बाप्पा, चाललो. चला आनंदी, मग मी तुला दूध काढून देतो, बनव मग तू खीर. हो ताई ठीक आहे.
आता नाही बाई, हा पोरगा का थोडा वेळ बी आनंदी बिना राहू नाही शकत का? आनंदी आनंदी करत राहते. काय सांगावं माय आजकालच्या पोराईले. अड बाप्पा. ताई ताई आत्या आली आत्या. नाही बाई आत्या आली का? म्हटलं होतं तुम्हाला लवकर लवकर कामं करा म्हणून. वहिनी बरोबर म्हणत होती, ह्या गप्पा गोष्टी करू राहिल्या म्हणे. पा खरंच गप्पा गोष्टी करू राहिल्या. मोहिनी विशाखा तुम्ही का आतापर्यंत गप्पा गोष्टीच करू राहिल्या का? बरोबर म्हणत होती वहिनी, तुमच्या सुनी गप्पा गोष्टी करू राहिल्या म्हणे, काही कामधंदे काही करू नाही राहिल्या म्हणे. बरोबर म्हणत होती वहिनी. नाही आता आम्ही डिस्कस करत होतो की बा आज आनंदीची पहिली रसोई आहे ना, तर काय बनवीन बा ते गोड, तर तोच विचार करत होतो आम्ही. काय काय बनवणार आहे तर ते? आता आनंदीला खूप छान खीर बनवता येते म्हणते, तर आनंदी म्हणते की खीर बनवतो म्हणते. काय खीर? नाही नाही खीर नाही बनत. काहून आता खीर काहून नाही? बनवू द्या ना खीर. विशाखा सर्व तुझ्याच मर्जीने चालेल का? तू सांगशील का तिले काय बनवायचं आहे आणि काय नाही बनवायचं आहे? अजून जिंदाव म्हटलं मी जे म्हणीन ना तेच बनीन या घरात. हां तेच बनीन. अरे नाही नाही आता तुम्ही गलत समजत आहे. काही गलत नाही समजत आहे मी. हां बरोबर समजत आहे. तुम्हाला सासूची काही व्हॅल्यू नाही आहे, तुम्हाला काही नाही आहे. ते सासूला विचारावं काय बनवायचं आहे काय नाही. हां तुम्हाला काही चिंता नाही आहे. बस तुम्हाला आपल्या मनानं करायचं आहे. हां काही आपल्या मनानं. नाही नाही आता आम्ही तुम्हाला विचारणारच होतो. कधी खीर पूर्णी बनल्यावर है ना? आता नाही बाई, हाताला तर फक्त बोलायचा मौका पाहिजे पप्पा. हां बस बोलायचा मौका भेटला की झालं. बापा रे माझी सासू तर खतरनाकच आहे बोलायला. हो ताई आता हमेशा असं राग करतात का? नाही नाही हमेशा नाही करत, लहरी आहे. कधी राग करते कधी नाही करत, काही सांगता येत कधी काय करेन तर. आता बाई एक तर मुळी आहे, मूळ असलं तर सर्व चांगलं, मूळ नसलं तर काहीच नाही. आता नाही बाई हो का? मूळ तर खराब दिसू राहिलं. हो कोणा ना कोणा काही ना काही सांगितलं असेल, ते मामीने सांगितलं असेल ना काही ना काही आत्याला, म्हणून तर आता एवढी भडकलेली दिसू राहिली मला. मग आता काही नाही, गप्प बस, बोलू दे आत्याला काय म्हणते पाहू. आता तुम्ही एवढा राग नका करू. तुमच्याच मर्जीने बनन ना, तुम्ही जे म्हणसाल ना तेच आनंदी बनवीन. सांगा काय बनवायचं आहे? का ताई विशाखाताई तर एकदम बरोबर बोलते आत्यासोबत. हो विशाखाताईमध्ये खूप पेशन्स आहे, खूप चांगल्याने बोलतात त्या. सांगा त्या काय बनवायचं आहे? हो मी आली म्हणून काय बनवायचं आहे? मी नसते आली तर बनवलं होतं तुम्ही ना तुमच्या मनानं आहे ना. तुम्ही सासूवा बनला आता आणि मी सून बनली तुमची आहे ना. नाही नाही आता असं नाही आहे. सांगा ना तुम्ही हां काय बनवायचं सांगा ना. मी काय म्हणतो खीरगीर नाही बनत, गुलाबजामुन बनवा. गुलाबजामुन. काय गुलाबजामुन बनवायचं? काय म्हटलं आता तुम्ही ना? काय बनवायचं आहे काय म्हटलं? ऐकू नाही आलं का? कमी ऐकू येते का तुम्हाला? गुलाबजामुन बनवा म्हटलं. गुलाबजामुन. आता नाही बाई व गुलाबजामुन तर बनवताच येत नाही तिले. आनंदी काय होईल का तुझं आता? काही म्हणतो गुलाबजामुन बनवताच येत नाही. आता गुलाबजामुन का? हो किती वेळा सांगून तुमच्या तिघीच्या चेहऱ्याचा रंग काऊन उडला असा गुलाबजामुनचं नाव घेतल्याबरोबर? काय झालं? आता गुलाबजामुन नाही, दुसरं काही सांगा, दुसरं बनवीन ते. गुलाबजामुन नाही. काय झालं गुलाबजामुनमध्ये काय आहे असं की गुलाबजामुन नाही बनवायला म्हणून राहिली? आता इले ॲलर्जी आहे गुलाबजामुनची आहे ना का? ॲलर्जी आहे तुला गुलाबजामुनची? हो आता हो. आता माय बाई हे कशी ॲलर्जी आहे? हां अशी कोणती ॲलर्जी आहे? मी गुलाबजामुन बनवायला म्हटलं ना गुलाबजामुनच बनवा, खीरगीर नाही बनत. बापा रे ज्याचा भेव होता तेच झालं. मी काय म्हणून राहिली उशीर उराला, लवकर लवकर स्वयंपाक बनवा. टाईमपा किती झाला? दुपारच्या जेवणाला का संध्याकाळचे 6 वाजवता का तुम्ही? तिघी असून स्वयंपाक नाही झाला अजून. लवकर बनवा स्वयंपाक, मी वाट पाहू राहिली. आणि खास करून मी गुलाबजामुनची वाट पाहू राहिली. आनंदी लवकर गुलाबजामुन बनव. गई भैंस पाणी में. ठीक आहे ना आता बनवतो ना गुलाबजामुन. बरं ठीक आहे बनवा लवकर. बस गप्पा गोष्टी करायला पाहिजे येईल. बस काही नाही, काही स्वयंपाक बनवणं नाही, काही नाही. तर बोलण्या नका स्वयंपाक बनते का? काही आता कसं? आता माय बाई आता कसं करतो बा?